गावात चप्पल नाही पाहिजे. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी आज चाललो आहे घरी. कामाला आलो होतो नाईटला. आता सकाळी घरी चाललो आहे. घरी जाता मी ज्या रस्त्याने रोज येतो जातो तो रस्ता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, मनुष्य म्हटलं की जीवनात संघर्ष, उदरनिर्वाहासाठी घराच्या बाहेर जावंच लागतं. प्रत्येक माणसाला आपल्या उदरनिर्वाहासाठी बाहेर फिरता अशा खडतर रस्त्यांचा प्रवास करावा लागतो. माझ्यासारखे अनेक कितीतरी लोक याच रस्त्याने आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी या औद्योगिक क्षेत्रात येत असतात. तर मी ह्या रस्त्याने जात असतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं सहन करत 12ही महिने आपल्याला कामावरती जावंच लागतं. रोज आपल्याला ह्याच रस्त्याने येणं जाणं करावं लागतं. ह्या रस्त्याची अशी अवस्था असते का गाडी सुद्धा नीट चालवता येत नाही. तर हे शेलोगावचे नदी आहे. ही नदी 12ही महिने वाहत असते. ह्या नदीवरती लहान वाहनांचाच प्रवेश आहे. ह्या समोर दिसत असलेला डोंगर हा भामचंद्र डोंगर आहे. ह्या डोंगरावरती तुकाराम महाराजांनी साधना केलेली आहे. तर अशा सुंदर रस्त्याने डोंगर, निसर्ग दिसत असतो आपल्याला जाताना. तर मित्रांनो, ह्या शेलोगावच्या पुढे कुरकुंडी गाव लागतं. या दोन्ही गावांच्या मध्ये एक ओढा आहे. आत्ता गेले 5-6 दिवस पाऊस चालू होता. या 5-6 दिवसामध्ये पाऊस खूप झाला होता. ह्या पावसामध्ये शेतीचे तर खूप नुकसान झालेत. आता हे समोरच्या शेताची बघा तुम्ही, दगडी बांधण पडून गेली आहे. ह्या रस्त्यावरती सुद्धा पाणी आल्यामुळे रस्त्याच्या साईडच्या सुद्धा काही भाग विस्कळीत झाला आहे. संपूर्ण वड्याच्या कडेने हे अडचण निर्माण झाली आहे. आता हे आहे कुरकुंडी गाव आणि ह्या कुरकुंडी गावातून तुम्हाला जुनी पिढीतील लोक सकाळ सकाळ गावामध्ये फेरफटका मारताना दिसतील. खेडेगाव म्हटलं की अशा खेडेगावामध्ये ऐतिहासिक गोष्टी, परंपरा पाहायला मिळतात. गावात चप्पल नाही आपले का बरं? त्यांच्या पाहुणा काय वारीला चालले काय? नाही वारीला गावात चाललोय. हातेरी शॉप. हां तेच म्हणलं, बिना चप्पलचे चालले म्हणलं. एवढं लांब चाललेत काय? कुठं वारीला काय? नाही कधीच नाही. 30 वर्ष झाली चप्पल नाही पाहिजे. हा का?
काय कारण काय? चालेल. नाही चप्पल आवडतच नाही का काय असंच? हा हा. चालते. बाबांचा हा संकल्प पाहून आश्चर्यच वाटलं. काय कारण असावा बाबांनी इतके 30 वर्ष झाले चप्पल नाही घातली? ह्या विचारातच मी घरी निघालो होतो. तर ह्या कुरकुंडी गावातून पुढे मी केवळे गावाच्या फाट्यापासून निघालो होतो. तर हा जो रस्ता आहे या रस्त्याला ना डांबर आहे ना काहीच आहे. अशा ह्या खडगाळ रस्त्यावरून माझ्यासारखे अनेक कितीतरी काम करण्यासाठी लोक जात असतील. प्रत्येकाला आपला जीव हा मुठीत धरूनच जावं लागतं. खडतर रस्त्यावरून प्रवास केल्याशिवाय पोटाला भाकर मिळत नाही. आता ह्या रस्त्याकडं कोणाचं लक्ष जातं का नाही जात कोणास ठाऊक. कधी ह्या रस्त्याचं काम होईल सांगता येत नाही. एका बाजूने सुरुवात झाली आहे रस्त्याच्या कामाला, पण अजून त्या कामाला वेग नाही आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत कामं पूर्ण होण्याची स्थिती दिसत आहे. आताच पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पाऊस 2 दिवस झाले आता उघडीप दिलेली आहे. आता ऊन सूर्य दिसत आहे. आता फायनली घरी आलेलो आहे. या सूर्यप्रकाशात थंडगार हवा आहे. तर मित्रांनो, मी आता घरामध्ये आलो आहे. ही माझी मुलगी, तिचा आता झोपायचा टाईम झालेला आहे. तर मी आता मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करणार आहे. त्यानंतर जेवण वगैरे करेन. तर मित्रांनो, माझं जेवण वगैरे झाल्यानंतर ना माझी मुलगी झोपेतून उठल्यानंतर ती अशी माझ्यासोबत खेळत होती. तर तिचा हे लहानपणाचं जे खेळणं असतं हे म्हणलं कॅमेऱ्यामध्ये नोट करून ठेवावं म्हणून सहज व्हिडिओ काढून घेतला होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा, कमेंट करावा. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळची वेळ आहे. आमच्या घरामध्ये दिवाबत्ती झालेली आहे. आता आम्ही, ही माझी मुलगी आणि मी दोघेजण आम्ही भजन करणार आहोत गुरुदेवांचं. सांगा तुम्हाला आवडलं तर हां मन भाई. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, 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 जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरु श्री गुरु, जय गुरुदेव,
जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु श्री गुरु जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु श्री गुरु जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु श्री गुरु जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरु श्री गुरु जय गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा याच्यात काय बघ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर मित्रांनो, हा माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. तर ह्या गावाकडील ब्लॉगरला सपोर्ट करा.